हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती याकरिता सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. तर लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ आहे तो 21 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. याआधी आपण ऑलरेडी 20 व्हिडिओ बनवले आहेत, ते चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण बघू शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतात पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करणारे राज्य कोणते? तर आपल्या स्क्रीनवर उत्तर दिसत असेल तर ओडिसा हे राज्य आहे. अधिकची माहिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच काय IOCने भारतात पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम OVEP सुरू केला आहे, ज्यामध्ये ऑलिम्पिक थीम असलेला अभ्यासक्रम ओडिसा राज्यातील शालेय शिक्षण प्रणालीमध्ये समाकलित केला गेला आहे. भारतात राबविण्यात येणाऱ्या पहिल्या मोठ्या IOC प्रकल्पापैकी एक OVEP हा ओडिसा सरकारचा शालेय आणि जनशिक्षण विभाग आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या भागीदारीत विकसित केला जात आहे. यानंतर पुढील क्वेश्चन, भारतात 21 मे हा दिवस कोणाचा पुण्यतिथी निमित्त दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत इंदिरा गांधी, महात्मा गांधी, संजय गांधी की राजीव गांधी. तर या प्रश्नाचं उत्तर आपण गेस करायचं आहे, खाली कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजीव गांधी. भारत 21 मे रोजी दहशत विरोधी दिन पाळतो. याच दिवशी 1991 मध्ये भारताचे 7वे पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरबंदूर येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना LTTE दहशतवाद्यांनी हत्या केली होती. शांतता आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी जुलै 2022 मध्ये सरपंचांच्या निवडीबाबत कोणता निर्णय घेतला होता? ऑप्शन आहेत ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड, थेट जनतेतून सरपंचाची निवड, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियुक्त सरपंच की मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत नियुक्त सरपंच. तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे थेट जनतेतून सरपंचाची निवड. 16 जुलै 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर पुढील क्वेश्चन बघत, 1 जुलै 2022 पासून मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? ऑप्शन आहे संजय शिंदे, जयजित शिंदे, संतोष खंडेकर की विवेक फणसळकर. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विवेक फणसळकर. वरिष्ठ IPS अधिकारी विवेक फणसळकर यांनी गुरुवारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. आज पोलीस सेवेतून निवृत्त झालेले संजय पांडे यांच्यानंतर त्यांनी हा पदभार स्वीकारला. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राज्यांच्या खेळाडूंना प्रदान करणार असल्याची घोषणा जून 2022 मध्ये केली? ऑप्शन आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा की महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यातील खेळाडूंसाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासासाठी राज्य सरकार मोठे निर्णय घेत असून पदक विजेत्यांना प्रोत्साहनपर रक्कम वाढत जाईल अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, त्यापैकी छोटीशी माहिती, जर आपणाला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता जर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 18,000 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला डिटेल दिल्या जाईल, त्यानंतर तुम्ही मटेरियल परचेस करून या ठिकाणी तयारी करू शकता. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता D जीवनसत्वाचा स्रोत नाही? ऑप्शन आहे कॉड लिव्हर, सूर्यप्रकाश, शार्क लिव्हर की सोयाबीन. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सोयाबीन.
सोयाबीन वैज्ञानिक नाव आहे ग्लायसिन मॅक्स. हे सोयाबीन पीक आहे ते तेल बियांपेक्षा कडधान्य पीक मानले जाते. पुढील प्रश्न, आंत्ररसामध्ये कोणत्या पदार्थाचे विघटन होते? ऑप्शन आहेत स्निग्ध पदार्थांचे, प्रथिनांचे व मेदांचे, जीवनसत्वांचे की क्षारांचे. तर याचे योग्य उत्तर आहे प्रथिनांचे व मेदांचे. चयापचय अभिक्रियांमध्ये प्रामुख्याने कार्बोदके, मेद आणि प्रथिने यांचे रेणू भाग घेतात. पुढील प्रश्न, संगणक डाटा संघटना, बदल आणि आकृती काढण्यासाठी डॅश याचा उपयोग होत नाही. ऑप्शन आहेत पेजमेकर, कोरल ड्रॉ, एक्सेल की फोटोशॉप. योग्य उत्तर आहे एक्सेल. एक्सेल ही मायक्रोसॉफ्टने विंडोज, मॅकओएस, अँड्रॉइड आणि आयओएससाठी विकसित केलेली स्प्रेडशीट आहे. पुढील प्रश्न, तापी व नर्मदा या पश्चिम वाहिनी प्रमुख नद्या असून त्या अरबी समुद्राला मिळतात. त्यांच्या दरम्यान डॅश ही पर्वतरांग आढळते. ऑप्शन आहेत सातपुडा, अजिंठा, सातमाळा की विंध्य. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सातपुडा. सातपुडा ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरे आहेत. पुढील प्रश्न, माहिती अधिकार कायदा लागू व्हावा म्हणून कोणी आंदोलन केले होते? ऑप्शन आहे सुंदरलाल बहुगुणा, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल की मनीष सिसोदिया. तर याचे योग्य उत्तर आहे अण्णा हजारे. किसन बाबूराव हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील रहिवासी असून सर्व शासकीय माहिती सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे या हेतूने त्यांनी बराच काळ आंदोलन केले होते आणि त्यांच्याच या आंदोलनानुसार माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, लॉर्ड डलहौसीने गैरकारभाराच्या कारणास्तव अयोध्या संस्था आणि दत्तक पुत्र वारस नामंजूर या कारणास्तव खालीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली? ऑप्शन आहे सातारा, झाशी, नागपूर की वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. लॉर्ड डलहौसी हे भारतातील ब्रिटिश राजवटीचे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांची प्रशासन चालवण्याची पद्धत साम्राज्यवादाने प्रेरित होती. त्यांच्या काळात राज्य विस्ताराचे काम शिगेला पोहोचले होते. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करा, ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटेल की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे, हिंदुस्थानची फाळणी भारत व पाकिस्तान या दोन देशात डॅश या योजनेद्वारे झाली. तर 1946 साली अधिकारावर आलेली हंगामी डॅश या योजनेद्वारे अधिकारूढ झाली होती. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे माउंट बॅटन आणि वेवेल. तर लक्षात घ्या, भारताच्या फाळणीसाठी आणि वेगाने सत्तेच्या हस्तांतरणासाठी लॉर्ड माउंट बॅटन भारतात आले होते. तर आता आपलं जे मटेरियल आपण डिझाईन केलं आहे त्याविषयी अधिकची माहिती सांगतो. जे 8500+ प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान, कायदे प्रश्न भेटतील. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका सोबत 10 फुल लेंथ टेस्ट, TCS व IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व मटेरियल तुम्हाला भेटत आहे. ज्यांनाही घ्यायचं असेल त्यांनी लगेचच 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तसेच लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण फ्री ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. तसेच सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि PDF फाईल दोन्ही त्या ठिकाणी भेटणार आहेत. परत एकदा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा.
थँक्यू.